नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ मी सिरीजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत म्हणजे धार येथीलच गड कालिका माता मंदिरात। तर मित्रांनो, पवार कुटुंबियाची कुलदैवत असलेली ही कालिका माता नवसाला पावणारी आणि जागृत असं देवस्थान आहे। तर धार जिल्ह्याच्या मुख्यालयाजवळ असलेल्या इंदोर अहमदाबाद महामार्गावर देवीसागर तलावाच्या काठावर एका पर्वतावर हे गड कालिका मातेचं मंदिर आहे। हे मंदिर अतिशय प्राचीन असून या ठिकाणी भाविक मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी येत असतात। नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत धार येथील कालिका देवी माता मंदिरात। जवळजवळ 100-150 पायऱ्या चढून आपण वर जातोय। संध्याकाळची वेळ झाली, पायऱ्यांवर मूर्त्या कोरलेल्या आहेत, सुंदर सुंदर, फार प्रसिद्ध आणि प्राचीन असं हे मंदिर आहे आणि पवार कुटुंबियांची ही कुलदेवता आहे। म्हणून वर्षभर या ठिकाणी संपूर्ण देशभरातून भाविक मोठ्या संख्येने आपल्या इच्छा आकांक्षांच्या पूर्ततेसाठी देवीला साकडं घालत असतात आणि आपली पूजा अर्चा करण्यासाठी येत असतात। या ठिकाणी एक असं वैशिष्ट्यपूर्ण सांगितलं जातं की येणारे भाविक इथे येऊन मंदिरात उलटा स्वस्तिक काढतात आणि त्यांची जी इच्छा असते ती जर पूर्ण झाली तर परत दुसऱ्यांदा येऊन तो सरळ स्वस्तिक काढतात, अशी या ठिकाणी एक परंपरा आहे। तर अशा पद्धतीने भक्तांच्या इच्छेला पूर्ण करणारी ही अतिशय जागृत असंच देवस्थान आहे। मित्रांनो, उंचावर मंदिर आहे धार येथील कालिका मातेचं मंदिर। मित्रांनो, गड कालिका माता मंदिर हे प्राचीन हिंदू मंदिरांपैकी एक असून धार शहरातल्या सगळ्यात उंच टेकडीवर हे स्थित आहे। आता खूप चढ पायऱ्यांचं आहे। या ठिकाणी गणेशजी आहेत, प्राचीन मूर्त्या आहेत आणि वरून दिसणारा नजारा। या मंदिराजवळच देवीसागर तलाव नावाचा एक तलाव असून मंदिराची स्थापना जी आहे त्या धार येथील पवार जे राजकुटुंब होतं त्यांच्याद्वारे केली गेलेली असून हे मंदिर म्हणजे प्राचीन भारतीय मंदिर वास्तुकलेचं एक सुंदर असं उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येईल। 1770मध्ये स्वर्गीय यशवंतराव पवार प्रथम यांची पत्नी सकवरबाई यांनी आपल्या पतींच्या मृत्यूनंतर ह्या मंदिराचं बांधकाम केलं होतं। त्यांनी गड कालिका मंदिरासोबतच इतर 7 मंदिरं देखील या ठिकाणी बनवलेली होती, ज्याच्यामध्ये नावगाव येथील गणेश मंदिर, मांडू राम मंदिर हे महत्त्वाची मंदिरं समाविष्ट आहेत। आणि देवी कालिका मातेची जी वास्तव मूर्ती आहे ती महाराष्ट्रातल्या कोठे गावातून आणली गेली आहे असं सांगितलं जातं। या मंदिराच्या शिखरावर जी आपण स्थापत्यकला पाहतो ती परमार शैलीची असल्याचं सांगितलं जातं। मंदिराच्या समोरच आपल्याला काळ्या दगडात बनलेले एक सुंदर असे दीपमाळ बघावयास मिळते। मंदिर उंच भागावर असून मंदिराचा परिसर अतिशय रमणीय आहे आणि पवार कुटुंबियांची ही कुलदैवत आहे। वर्षभर या ठिकाणी देशभरातून विशेषतः महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी येत असतात। आपण पाहू शकतात माझ्या मागे सूर्यास्ताला जातो आहे, संध्याकाळची वेळ आहे आणि मंदिरात व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, फोटोग्राफी, म्हणून मंदिरातलं मी आपल्याला दाखवू शकलो नाही, पण बाहेरून आपल्याला हे प्राचीन मंदिर या ठिकाणी दिसतं आहे। अतिशय प्राचीन असं मंदिर आहे। मंदिरातली मूर्ती अतिशय प्रसन्न, आकर्षक आणि तेवढीच सुंदर। मित्रांनो, या ठिकाणी एक विशिष्ट अशी परंपरा सांगितली जाते की आलेले भाविक या ठिकाणी आल्यानंतर मंदिरात उलटा स्वस्तिक काढतात आणि जेव्हा त्यांची मनोकामना पूर्ण होते तर पुन्हा देवीच्या दर्शनास आल्यानंतर ते या ठिकाणी तो स्वस्तिक सरळ काढतात। अशा पद्धतीची एक वेगळीच परंपरा आपल्याला या मंदिरात बघावयास मिळते। अतिशय जागृत आणि भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारं हे देवीचं जागृत असं स्थान आहे। अशा पद्धतीने मातेचं दर्शन आपण घेतलेलं आहे। बऱ्याच दिवसापासून यायची इच्छा होती धार येथील ह्या कालिका मातेच्या मंदिरात आणि आज वेळ मिळाला आणि मंदिरात आपण आलेलो आहोत। आपण दर्शनही घेतलेलं आहे। अतिशय आकर्षक अशी देवी मूर्ती आहे।
बाजूला एक सुंदर असा तलाव आहे. संध्याकाळचं दृश्य आहे. चला मित्रांनो, आजचा व्लॉग आपण आता इथेच थांबवतो आहोत. हा संध्याकाळचा शेवटचा स्पॉट होता. आपण धार येथील कालिका देवी मंदिरात, गड कालिका मंदिर धार या ठिकाणी आता दर्शन घेऊन खाली उतरत आहोत. चला भेटूया पुन्हा पुढच्या व्लॉगमध्ये. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल निश्चित सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तोपर्यंत ट्रॅव्हल विथ मी. धन्यवाद.